केंद्र शासनाच्या वतीनं देखील 2008 सालापासून ऑलिव्ह रिडले कासव असेल, सागरी कासव असतील यांच्यासाठी कासव संवर्धन प्रकल्प चालू केले होते। आपल्या इथंच वेळास असेल किंवा हे असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कासवांच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून उत्सव देखील साजरे केले जातात। अशा पद्धतीनं जर जैवविविधता आणि प्राण्यांची विविधता जोपासण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणामध्ये जर इनिशिएटिव्ह घेत असेल तर पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी आणि पर्यटक म्हणून देखील महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि महाराष्ट्रातल्या युवा वर्गानं त्यांना पाठबळ दिलं पाहिजे। ऑलिव्ह रिडले कासवांचं संवर्धन करण्यासाठी कोकणातल्या अनेक समुद्रकिनाऱ्यावरती कासव संवर्धन मोहीम सुरू आहे। विणीच्या हंगामात अनेक कासव समुद्रकिनाऱ्यावरती येऊन अंडी देतात। ती अंडी हॅचरीजमध्ये ठेवून पुन्हा एकदा त्या अंडीमधून निघणारे पिल्ले समुद्रामध्ये सोडले जातात। त्यामुळे इथल्या कासव संवर्धन मोहिमेला गती आलेली आहे। आपण पाहतोय अनेक समुद्रकिनाऱ्यावरती आपल्याला कासव संवर्धन मोहीम राबवल्याचं पाहायला मिळते। सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा पेट्रोलिंग केली जाते आणि या पेट्रोलिंगच्या माध्यमातून मिळणारी जे कासवांची अंडी आहेत ती अंडी संवर्धित केली जातात। ती अंडी कासव संवर्धन केंद्रामध्ये ठेवली जातात आणि त्यामधून 50 ते 55 दिवसानंतर निघणारे जे पिल्लं आहेत ते पिल्लं पुन्हा एकदा समुद्रामध्ये सोडली जातात। अशा प्रकारची ही मोहीम कोकणामधल्या अनेक समुद्रकिनाऱ्यावरती राबवली जाते। दरवर्षी हजारो पिल्लं समुद्रामध्ये सोडली जातात। ऑलिव्ह रिडले जातीची जी प्रजाती आहे ती प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावरती होती। कासवांची जी अंडी आहेत ती अंडी चोरीला जात होती किंवा भटक्या प्राण्यापासून त्या अंडीला मोठ्या प्रमाणात दगाफटका होत होता। मात्र आता या समुद्रकिनाऱ्यावरती कासव संवर्धन मोहीम सुरू आहे आणि त्या मोहिमेच्या माध्यमातून याच समुद्रकिनाऱ्यावरती मिळणारी जी अंडी आहेत ती अंडी संवर्धित केली जात आहेत आणि त्यामधून निघणारे पिल्ले पुन्हा एकदा समुद्रामध्ये सोडली जात असल्यामुळे ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचं संवर्धन मोठ्या प्रमाणात सुरू आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, करदे, रत्नागिरी।